नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे की मार्केट आजची 24 तारीख 24 ऑगस्ट या ठिकाणी मार्केटने आज कशा पद्धतीनं मार्केट मूव्हमेंट केलेलं आहे त्या या ठिकाणी आज बघणार आहे. तर बघा मार्केटने जेव्हा ओपन झाले मार्केट गॅप अप ओपन झाला. मार्केट मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर आपण सकाळीच सपोर्ट आणि रेजिस्टन्स अनालिसिस दिलेलं होतं. त्याचमध्ये मार्केट फिरलं अ, आपल्याला दिसत आहे. तुम्ही जर बघितलं असतं सकाळच्या लेव्हलमध्ये मी तुम्हाला एक लेव्हल सांगितली होती की 24,200 ची लेव्हल 24,280 म्हणजे हे कालचा हाय होता. हा त्याची एक लेव्हल आहे. ठीक आहे. आपण प्रिव्हियस डे 3 लेव्हल आपण नेहमी ड्रॉ करत असतो. प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो आणि प्रिव्हियस डे क्लोज. कारण ते आपल्यासाठी फार इम्पोर्टंट असतं. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं. बघा या ठिकाणी मार्केट ओपन झालं. ठीक आहे. ती गॅप अप ओपन झालं. त्यानंतर बघा मार्केटने जो पहिली कॅन्डल दिली 15 मिनिटाची, 15 मिनिटाची चार्ट आपण बघतो. ती पॉझिटिव्ह ओपनिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. परंतु इमिजिएट जो रेझिस्टन्स होता 24,300 चा, तो या ठिकाणी स्ट्रॉंगली ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालेला नाही. ठीक आहे. पण त्यावरती सस्टेन करू शकले नाही आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला फॉल फॉल बघायला मिळालेला. त्यानंतर मार्केटमध्ये एक कॅन्डल बनली, त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली आणि त्यानंतर मार्केटने थोडंफार रिट्रेस या ठिकाणी घेतला कारण प्रिव्हियस डे हायवर आणि पुन्हा एक स्ट्रॉंग कॅन्डल म्हणून मार्केटने डाउन साइडला मूव्हमेंट आपल्याला दिलेली आपल्याला बघायला मिळत आहे. जर आपण स्टार्टिंगलाच आपण बघितलं होतं की 9 ईएमए आणि 21 ईएमए 9 ईएमए हा वरती होता आणि 20 ईएमए हा खालती होता आपल्याला बघायला मिळालेला. परंतु अ, या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी मार्केटमध्ये त्याचा क्रॉसओव्हर झालेला बघायला मिळालेला आहे आणि 9 ईएमए खाली आणि 20 ईएमए वरतं म्हणजे तो बेरिश यायचं आपल्याला साईन देते. म्हणून या ठिकाणी आपल्याला बघा, फॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर कंटिन्यू या ठिकाणी कुठेही मग रिकव्हरी भेटली नाही. रिकव्हरी आपल्याला कुठं बघायला मिळत आहे, तर ती बघायला मिळत आहे आपल्याला 24,000 1 वाजताच्या जवळपास 2 वाजताच्या जवळपास आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी थोडी रिकव्हरी बघायला मिळालेली आपल्याला दिसून येत आहे. मार्केटने जे क्लोजिंग दिलेली आहे, एक स्ट्रॉंग कॅन्डल नेच या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे. तर बघा, ठीक आहे. तर बघा मार्केटने क्लोज कुठे केलेलं आहे, तर मार्केटने 24,219 वर या ठिकाणी क्लोज दिलेला आहे. म्हणजेच 24,200 ची जी लेव्हल होती, या ठिकाणी जो प्रिव्हियस डे लो आहे, हा या ठिकाणी होल्ड केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता बघायचं उद्या काय मार्केटमध्ये काय होते ते आपल्याला उद्या बघायचं आहे. तर बघा मार्केट आज फाल का होती? आपल्याला फॉलिंग जे आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये सेलिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळली. ते म्हणजे जे ग्लोबल अनसर्टनिटी इराण आणि यूएसचे रिलेशन्स यावर अनसर्टिनिटी आणि ग्लोबलमध्ये न्यूज असल्याच्या कारणाने आपल्याला या ठिकाणी इम्पॅक्ट आपल्याला आज सुद्धा बघायला मिळालेला आहे आणि त्याच्या इम्पॅक्टमुळे मार्केट आज स्ट्रॉंग फॉलिंग त्याच्यानंतर 2च्या नंतर मार्केटने थोडीफार या ठिकाणी रिकव्हरी 15 मिनिटाच्या चार्टवरती रिकव्हरी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी बघायचं उद्या जर मार्केट या ठिकाणी काय करतं हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्याच्याजवळ पुन्हा एक हा जो सपोर्ट होता, आता हा रेझिस्टन्स सारखं काम करते, की ते सुद्धा आपल्याला बघायचंय. वरची आता आणखी लेव्हल कसे होल्ड करते ते आपल्याला अ, उद्या बघायचं आहे. कारण माहिती का, यानंतर आता एक स्ट्रॉंग कॅन्डल या ठिकाणी बनवलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. पण उद्या जर गॅप अप ओपन होते की गॅप डाउन आपल्याला हे अ, बघायचं आहे. तर हे बघूया पूर्ण अ, उद्याच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. आज आपण हे बघितलं होतं की मार्केटमध्ये आज काय झालं. सकाळी जे लेव्हल होतं त्या लेव्हल्समध्येच मार्केट आपल्याला या ठिकाणी रेंजमध्ये फिरताना बघायला मिळालं. त्यासोबतच मार्केट आजचं जे होतं बेअरिश टू न्यूट्रल होतं आणि न्यूट्रल असल्याच्या कारणाने मार्केटमध्ये कुठे आपल्याला फॉल आणि ते व्हीएफच्या आपल्याला खालीच मार्केट बघायला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं आजचं जे अनालिसिस होतं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर उद्या बघू मार्केटच्या सकाळी सकाळी या. सकाळी आपण बघूया की कशा पद्धतीनं मार्केट अनालिसिस करतात ते आपण उद्या करूया. भेटूया सकाळच्या याला. धन्यवाद.